एकदम शेतकऱ्याचं काम कसं आहे, एकदम टाकाटक, त्याला कुठल्या गोष्टी टेन्शन नाही, काय नाही काय नाही. तर मंडळी आज आपण शेतावरती गेलो होतो बऱ्याच दिवसानंतर आणि पावसाचा जो आनंद आहे, गरम गरम होत आहे आणि निसर्ग जबरदस्त एकदम अनुभव आहे. ह्या अनुभवामध्ये आपल्याला मध माहिती असेल, मध जी आहे ना ती ओरिजिनल मध सापडे 2 पोळे होते मधीचे, म्हणजे जी मध आहे ती म्हणजे माशा इथे चावत नसतात, खूप प्रेमळ माशा असतात त्या खरं तर त्यांचं मध भेटलेलं आहे अगदी ओरिजिनल. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकणं, शेतावरती काम केलंय मस्त एकदम छान. आता झोपही छान लागला, आंघोळ करून छानपैकी झोपायचा. पाऊस पडत आहे, नेमका काम शेतावरचं पूर्ण झालं खत वगैरे टाकून आणि आता घरी आलोय आणि घरी आल्यानंतर पावसाची सुरुवात झालेली. तर पावसाची जी सुरुवात झाली त्याचा आता आनंद पुरेपूर घ्यायचा आहे पावसात. ह्या वर्षामध्ये जर आपण शहरात राहत असतो ना तर ह्या गोष्टी आपल्याला कमी पडतात. जसं की शहरामधून मी डोंबिवलीवरनं इथे आलो आणि इथे आल्यानंतर मला पावसाचा अनुभव घेता येत आहे. पाऊस पडतोय समोर दिसतोय आपल्याला, परंतु आपण त्याचा सुख घेऊ शकत नाही किंवा पावसामध्ये जाऊ शकत नाही. कसला कपड्याचा विचार करतो शेतकरी, एकदम शेतकऱ्याचं काम कसं आहे, एकदम टाकाटक, त्याला कुठल्या गोष्टी टेन्शन नाही, काय नाही काय नाही. शेतावर गेले असताना आता आपल्याला बरेचसे विंचू दिसले, साप दिसले, पण काही प्रॉब्लेम नाही. असं प्रत्येक जीव जो आहे तो स्वतः कोणाला त्रास देत नसतो, स्वतःहून त्रास देत नसतो. आणि त्याचा आता बऱ्याच गोष्टी दिसल्या परंतु काही प्रॉब्लेम नाही आहे. सस्य दिसले, छान छान गोष्टी वाटल्या एकदम मस्त. आणि आता पावसाचा आनंद घेऊया, बघूया. धन्यवाद.